राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्राथमिक व क्रियाशील सभासत्वाचा फॉर्म 2025 ते 2029 कसा भरायचे हे आपण बघणार आहोत। पहिल्यांदा पहिल्या पानावरती या ठिकाणी जिल्हा कोल्हापूर असं लिहायचं आहे। विधानसभा मतदारसंघ कागल, तालुका शहर प्रभाग वार्ड या ठिकाणी आपण कोणत्या गावातून हा फॉर्म भरणार याची या ठिकाणी त्या गावाचे नाव लिहायचे आहे। त्यानंतर खालील कोणताही या ठिकाणी रकाना किंवा फॉर्म भरायचा नाही। त्यानंतर आपण दुसरा फॉर्म जे उघडतो हा दुसरा फॉर्म हा प्राथमिक क्रियाशील सभासत्व अर्ज गुलाबी कलरचा आहे। त्या डाव्या बाजूला ज्याचा आपण फॉर्म भरणार आहे त्याचा या ठिकाणी फोटो लावायचा आहे। त्यानंतर संपूर्ण त्यांचे नाव, प्रवर्ग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक, ईमेल आणि कायमचा ह्या जो क्रियाशील सभासद आहे त्याचा या ठिकाणी कायमचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। त्याचबरोबर जिल्हा, तालुका किंवा कोणत्या शहरात आहे त्या ठिकाणचे नाव, त्या ठिकाणी या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ, प्रभाग क्रमांक, बूथ क्रमांक आणि या ठिकाणी हा क्रियाशील कुठल्या गावातला आहे हे या ठिकाणी लिहायचे। या ठिकाणी कोणत्या तालुक्यातील आहे त्या ठिकाणचे नाव आणि ह्या कोणत्या गावातील त्या ठिकाणचे नाव लिहायचे। तो कोणता व्यवसाय करतो तो लिहायचा आहे। शैक्षणिक पात्रता ज्या ठिकाणचे त्या टिक मारायचा आहे। या ठिकाणी प्राथमिक सदस्य नोंदवणाऱ्या कमिटीचे नाव असे ज्या ठिकाणी लिहिले आहे या ठिकाणी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा या ठिकाणी आपण लिहायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उजव्या बाजूला सही किंवा डाव्या हाताने असं लिहिलं आहे। या ठिकाणी जो क्रियाशील सभासद त्याचा या ठिकाणी सही या ठिकाणी घ्यायची आहे। त्याचबरोबर ही दोन्ही रकाने ही जिल्हा कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी भरणार आहे, त्यामुळे हे आपण भरायची नाही त्या ठिकाणी। त्याचबरोबर हा पहिला फॉर्म झाला। त्यानंतर असा पांढऱ्या कलरचे 10 फॉर्म या ठिकाणी येणार आहेत। एका बुकामध्ये पांढऱ्या कलरचे प्राथमिक सदस्यत्वाचे 10 फॉर्म आणि क्रियाशील सदस्यत्वाचे 1 फॉर्म असे 11 फॉर्म येणार आहेत। त्यातील प्राथमिक सदस्यत्वाचे 10 फॉर्ममधील उजव्या साईडला पहिला ज्याचा आपण अर्ज भरणार आहे त्याचा फोटो, त्या ठिकाणी संपूर्ण नाव, प्रवर्ग, अर्ज, जन्मतारीख, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप क्रमांक, पत्ता त्याचा, जिल्हा तालुका कोणता आहे तो, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ, प्रभाग, बूथ, गावाचे नाव, त्या ठिकाणी कोणता व्यवसाय करतो, शैक्षणिक पात्रता कोणती आहे त्या ठिकाणी टिक करायचे आहे। त्याचबरोबर प्राथमिक सदस्यत्व नोंदवणाऱ्या कमिटीचे नाव या ठिकाणी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे या ठिकाणी लिहायचं आहे। त्याचबरोबर डा हा नि ह असल्यास साक्षांकित करणाऱ्यांची सही, आपण जो प्राथमिक सदस्य नोंदवणार आहे, जो क्रियाशील सभासद पहिला फॉर्म भरला आहे त्याचं या ठिकाणी नाव आणि या ठिकाणी सही करायची आहे। आणि उजव्या बाजूला ज्या ठिकाणी सही लिहिली त्या ठिकाणी जो प्राथमिक सभासत्व जो अर्ज भरणार आहे किंवा ज्या ठिकाणी या ठिकाणी नाव ज्याचं आहे त्याची या ठिकाणी सही खऱ्या अर्थानं होणार आहे। त्याचबरोबर हे दोन्ही फॉर्म आपण भरायचे नाहीत। याचबरोबर मागील बाजूस प्राथमिक सभासत्वाचा अर्ज भरणारा जो व्यक्ती आहे त्याची या ठिकाणी अर्जदाराची सही या ठिकाणी लिहायची आहे। असे आपण एकूण एका बुकामध्ये या जो बुक दिलेला आहे आपण ह्या एका बुकामध्ये 1 क्रियाशील सभासदाचा फॉर्म भरायचा आहे आणि 10 प्राथमिक सभासदाचे फॉर्म भरायचे आहेत। हे भरत असताना आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे प्रत्येक फॉर्मची किंमत ही 10 रुपये आहे। त्यामुळे एक बुक जे 11 एक क्रियाशील सभासद आणि 10 प्राथमिक सभासद जे भरतो ते याची फी होते 110 रुपये। ही 110 रुपये आपण राष्ट्रवादी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आपण एका बुकाचे आपण या ठिकाणी जमा कर असे आपण जेवढी गावामध्ये बुक नेणार आहे ते 110 रुपये प्रमाणे आपण त्यांची फी आपण राष्ट्रवादी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जमा करायची आहे। त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की एखादा क्रियाशील सभासद हा प्राथमिक सभासद होणार नाही किंवा प्राथमिक सभासद हा क्रियाशील सभासद होणार नाही। एखादा क्रियाशील सभासद असेल तर त्यांचा फॉर्म दुसरा भरणार नाही याची आपण दक्षता घेणे गरजेचं आहे। त्याचबरोबर एखाद्या गावात 10 बुका आपण दिली तर त्या ठिकाणी 10 बुकाची 10 क्रियाशील सभासद वेगळे असणे गरजेचं आहे आणि जे 10 बुकातील प्रत्येकी खाली जे 10 प्राथमिक सभासद आहेत प्रत्येक बुकातील ते सुद्धा वेगळे असणे गरजेचं आहे। त्यामुळे एखाद्या गावामध्ये जेवढे पुस्तक आपण दिले तेवढे सभासद हे वेगवेगळे फॉर्मचे भरायचे आहेत। एका फॉर्मवर भरला सभासद दुसऱ्या फॉर्मवर असणार नाही याची सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे आणि ही सरळ व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपण भरावे आणि 5 एप्रिलच्या आत कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी 5 एप्रिलपर्यंत आपण कृपया करून सर्व जमा करावेत।